नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचारी विषयक दिनांक 15/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचारी विषयक दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। 1. महाराष्ट्र विकास सेवा गट ब मधील सहाय्यक गट विकास अधिकारी वेतन श्रेणी S16 संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट अ संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत ग्राम विकास विभागाकडून मंजुरी देण्यात येत आहे। 2. जुनी पेन्शन योजना दिनांक 1/11/2005 पूर्वीची पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या परंतु दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून मंजुरी देण्यात येत आहे। वेतन अनुदान प्राथमिक शिक्षण प्रधानमंत्री जनजाती उपाय योजना सर्वसाधारण शिक्षण आदिवासी न्याय महाअभियान इत्यादी लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे। 4. अनुकंपा नियुक्ती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट ड मधील शिपाई या संवर्गातील पदे हे अनुकंपा नियुक्तीकरिता पुनर्जीवित करण्यास उद्योग व ऊर्जा व कामगार व खनिकर्म विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे। 5. पदोन्नतीकरिता ज्येष्ठतेनुसार यादी गट क मधील लिपिक टंकलेखन या पदावर पदोन्नतीकरिता अर्हता प्राप्त असणाऱ्या मंत्रालयीन विभाग मधील गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2025 रोजीच्या अंतिम ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा। धन्यवाद।